नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग, KTHM कॉलेज, नाशिक. तर आपण सर्वजण, आपल्या सर्वांना कल्पना आहेच की आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये सुद्धा GG 210 एन्व्हायरमेंटल जाग्रोफी पेपर नंबर फर्स्ट म्हणजे G2 हा विषय आपण पहिल्या सेमिस्टरमध्ये अभ्यासला होता. तसेच दुसऱ्या सत्रासाठी सुद्धा आपल्याला GG 210B हाच सेम टायटल एन्व्हायरमेंटल जाग्रोफी पेपर फर्स्ट हा पेपर म्हणजे G2चाच पेपर पर्यावरणीय आपत्ती हा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. पर्यावरणीय भूगोल हा विषय आपण सेकंड हा अभ्यासणार आहोत. तर या सत्रामध्ये पहिलं प्रकरण जे आहे ते म्हणजे पर्यावरणीय आपत्ती एन्व्हायरमेंटल डिझास्टर या प्रकरणाविषयी आपण थोडक्यात या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर या पहिल्या प्रकरणामध्ये आपण काही मुद्द्यांच्या आधारे आपण या ठिकाणी त्या विषयी आपण चर्चा करणार आहोत. तर ते मुद्दे म्हणजेच पर्यावरणीय आपत्ती संकल्पना, कन्सेप्ट्स ऑफ एन्व्हायरमेंटल डिझास्टर हा पहिला मुद्दा त्यामध्ये आपल्याला अभ्यासावायचा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे पर्यावरणीय आपत्तीचे वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन, त्याचा आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजेच पर्यावरणीय नैसर्गिक आपत्ती नॅचरल डिझास्टर हा त्या ठिकाणी आपण नॅचरल डिझास्टर म्हणजे नैसर्गिक, त्या ठिकाणी मानवाचा काहीही संबंध येत नाही आपत्तीमध्ये. त्यामध्ये पहिली आपत्ती म्हणजे भूकंप आणि दुसरी आपत्ती म्हणजे पूर, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि या प्रकरणातील शेवटचा मुद्दा म्हणजे जैविक आपत्ती. तर बायोलॉजिकल डिझास्टर त्यामध्ये म्हणजेच मानवाच्या हस्तक्षेपामुळेच हे संकट आपल्यावरती ओढवतं. त्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे स्वाईन फ्लू आणि आत्ताच आपल्याला मोठ्या प्रमाणावर जो आजार आहे किंवा आपण त्याला महामारी म्हणूया म्हणजेच कोरोना व्हायरस किंवा COVID-19 ही जी समस्या आज मोठ्या प्रमाणावर जगामध्ये येऊ टाकलेली किंवा आलेली आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे अशा प्रकारे या मुद्द्यांच्या आधारे आपण या पहिल्या प्रकरणाची आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत, त्याची माहिती आपण समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी अभ्यासताना पहिला मुद्दा म्हणजे पर्यावरणीय आपत्ती, त्यामध्ये त्याची संकल्पना कन्सेप्ट ऑफ एन्व्हायरमेंटल जाग्रोफी किंवा एन्व्हायरमेंटल डिझास्टर हा त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदाच जर आपण बघितलं याची कन्सेप्ट, तर नैसर्गिक प्रक्रिया म्हणजेच त्या ठिकाणी निसर्गामध्ये अनेक प्रक्रिया चालतात, त्या प्रक्रिया त्याचबरोबर मानवी कृती किंवा मानवी प्रक्रियासुद्धा सजीवांना अपायकारक ठरणाऱ्या आणि ठरू शकतील अशा घटना जैविक, रासायनिक, यांत्रिक, पर्यावरणीय किंवा त्याला आपण प्राकृतिक कारकांपैकी कोणत्याही कारकांमुळे मानव आणि या पृथ्वीवरील इतर सजीव किंवा पर्यावरण यास अपायकारक आणि हानिकारक ठरणाऱ्या स्थितीस पर्यावरणीय आपत्ती असं आपण म्हणतो. म्हणजे आता या ठिकाणी बघितलं आपण निसर्गामध्ये सुद्धा अनेक कृती घडत असतात. मानवी कृती सुद्धा सतत या ठिकाणी या पृथ्वीवर घडत असतात आणि त्या सजीवांना अपायकारक ठरतात किंवा ठरू शकतात. त्यामध्ये अनेक घटना असतात, त्या जैविक असतील, रासायनिक असतील, यांत्रिक असतील, पर्यावरणीय असतील किंवा
प्राकृतिक कारकापैकी कोणत्याही कारकामुळे मानवासह इतर सर्व सजीवांना त्यांचा अपाय किंवा हानी पोहोचू शकते, अशा स्थितीला आपण पर्यावरणीय आपत्ती असं म्हणतो. तर अशा प्रकारे त्याची थोडक्यामध्ये आपल्याला ही संकल्पना या ठिकाणी स्पष्ट करता येते. तर नैसर्गिक आपत्ती हा नैसर्गिक धोक्याचा एक प्रभाव असतो. म्हणजे आपण बघितलं आहे, आता स्वाईन फ्लू सारखे असतील किंवा पूर असतील किंवा भूकंप असतील, तर अशा प्रकारच्या ज्या आपत्ती आहेत नैसर्गिक आपत्ती, या ठिकाणी एक धोक्यासाठी म्हणजे धोक्याचा एक तो प्रभाव असतो. म्हणजेच उदाहरणार्थ झंझावात सारखा असेल, चक्रीवादळ असेल, उष्णतेची लाट असेल किंवा भूस्खलन असतील, अशा अनेक नैसर्गिक आपत्ती ज्या आहेत त्या या अनेक कृतीतून या ठिकाणी पृथ्वीवर या निर्माण होत असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होते, जैविकसुद्धा हानी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत असते. आणि लोकसंख्येच्या म्हणजे जी लोकसंख्या आहे म्हणजे प्रभावित लोकसंख्या म्हणजे ज्या ठिकाणी त्याला हानी पोहोचलेली आहे अशी लोकसंख्या, तर या प्रभावित लोकसंख्येच्या हानी प्रवणतेवर ही हानी अवलंबून असते. म्हणजे त्याची तीव्रता किती आहे त्यावर त्याची अवलंबित्व असतं. म्हणजे हानी त्या लोकांच्या कणखरपणावर सुद्धाही अवलंबून असते. म्हणजेच आपण कणखरपणा जर म्हटलं तर संकटांना तो मानव कसा सामोरा जातो त्यावर सुद्धा ती अवलंबून असते. आणि ज्यावेळेस धोका हानी प्रवणतेस भेटतो तेव्हा आपत्ती ही प्रामुख्याने येत असते. तर पर्यावरण आपत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या कारकानुसार पर्यावरणीय आपत्तींचं वर्गीकरण सुद्धा ही प्रामुख्याने केलं जातं. म्हणजेच आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण हा मुद्दा अभ्यासताना जी क्षेत्र हानीप्रवण नसतात त्या ठिकाणी नैसर्गिक धोकासुद्धा आपत्ती आणू शकत नाही. उदाहरणार्थ निर्जन भाग जे असतात, या निर्जन भागामध्ये भूकंप झाला असेल, तीव्र भूकंप झाला असेल, त्या ठिकाणी कुठली आपत्ती तो आणू शकत नाही. कारण त्या ठिकाणी तो भाग निर्जन आहे, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं म्हणजे मानवी वस्ती नाही. त्या ठिकाणी यातील नैसर्गिक शब्दाबद्दल कुठले वाद नाहीत, कारण त्या ठिकाणी माणसे किंवा माणूस त्यामध्ये समाविष्ट असल्याखेरीज त्या ठिकाणी ही झालेली घटना धोका किंवा आपत्ती ही ठरत नाही. म्हणजेच नैसर्गिक धोका किंवा नैसर्गिक आपत्ती यांच्यातील फरकाचे ठोस उदाहरण म्हणजे 1906 साली सॅन फ्रान्सिस्कोमध्ये झालेला भूकंप. ही आपत्ती होती तर सर्वसामान्यपणे भूकंप हा धोका असतो. मानवी समाजाची किती प्रमाणात हानी होते त्यानुसार पर्यावरणीय आपत्तीची तीव्रता ही ठरवली जाते. आणि अशा स्थितीमुळे पर्यावरणाची गुणवत्ता ही ढासळते. पर्यावरण आपत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या कारकानुसार पर्यावरणीय आपत्तीचं वर्गीकरण हे सुद्धा केलं जातं. म्हणजेच त्यानुसार पर्यावरणीय आपत्तीचं वर्गीकरण हे केलं जातं आणि त्यानुसार ती आपत्ती कशा प्रकारची आहे हे ठरवलं जातं. तर म्हणूनच जी क्षेत्र हानीप्रवण असतात त्या ठिकाणी या प्रकारची आपत्ती ही त्या ठिकाणी करू शकतात. त्या ठिकाणी निर्जन भागामध्ये तीव्र भूकंप झाले तरी ते हानी आणू शकत नाहीत, हे आपल्याला आधीच सांगितलं मी. यातील नैसर्गिक शब्दाबद्दल कुठलेही वाद त्या ठिकाणी निर्माण होत नाहीत, कारण माणसं त्यामध्ये समाविष्ट नसतात, कारण त्या ठिकाणी मानवी वस्ती नसते, म्हणून तो धोका आपत्ती ठरत नाही, हे आपल्याला सांगितलेलं आहे. यांच्यातील फरकाचं ठोस उदाहरण आत्ताच तुम्हाला मी दिलं. म्हणजेच त्या ठिकाणी 1906 साली सॅन फ्रान्सिस्कोमध्ये झालेला भूकंप ही नैसर्गिक आपत्ती होती, परंतु त्या ठिकाणी सर्वसामान्यपणे भूकंप हा धोका असतो, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. म्हणजेच मानवी समाजाची किती प्रमाणामध्ये हानी होते त्यानुसार पर्यावरणीय आपत्तीची तीव्रता ही प्रामुख्याने ठरवली जाते आणि अशा परिस्थितीत पर्यावरणाची गुणवत्ता ही ढासळली जाते आणि पर्यावरण
आपत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या कारकानुसार पर्यावरणीय आपत्तीचं वर्गीकरण हे प्रामुख्याने केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पहिल्या प्रकरणातील आपण पहिला मुद्दा कन्सेप्ट्स या ठिकाणी थोडक्यामध्ये आपण समजून घेतलेले आहे. तर आपल्याला काही जर प्रश्न असतील तर तुम्ही मला या ठिकाणी माझा मेल दिलेला आहे, यावरती तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपण पुढच्या लेक्चरला आपण लवकरच भेटणार आहोत. धन्यवाद.